guys. ओके, काय असाइनमेंट दिलं मी काल? यस गाईज, असाइनमेंट काय दिली काल मी? Create calculator using function. ओके, अजून? Lambda sorting. ओके, अजून? झालं Recursive असाइनमेंट सर्वांच्या? Fibonacci series. ओके, झालंय असाइनमेंट Yes, sir. सर्वांच्या? सर्वांनी मॅथला मेसेज Yes. टाका, ग्रुपमध्ये टाका, मी चेक करतो चला आज. आणि सर्वांनी स्क्रीन शेअर करायची गाईज, फ्रायडे आज. दर फ्रायडेला सर्वांनी स्क्रीन शेअर करायची. टोटल कोड आपण मी तुम्हाला प्रोजेक्ट देईल, एक सिंपल प्रोजेक्ट दिला होता काल, एक केला सर्वांनी? Yes, sir. ओके, तुमचं थर्सडेला झालं प्रोजेक्ट. गुड. टायटल शोधले सर्वांनी? ओके, संजीवनीचं कोणी आहे का या बॅचला? काही संजीवनीचं कोणी आहे का? ओके. MIT यावला? येस सर आहे. MIT यावलाचे तुम्ही काय करायचं, पवार सरांकडे आहे ना, तुमचे 4 प्रोजेक्टचे टायटल द्यायचे. MIT यावल्यावाल्यांसाठी नोटीस आहे, तुम्ही पवार सरांसाठी पवार सरांकडे प्रोजेक्टचे किती टायटल देणार? 4. 4. सर्वांना लक्षात बसलंय? Yes, sir. ओके. एसएनडी यावलं कोण आहे का गाईज? एसएनडी यावला विशाल सरांकडे 3 प्रोजेक्टचे टायटल द्यायचे. आणि MIT रोटेगाव कोण आहे का? Yes, sir. आहे सर. MIT रोटेगावाने राम सरांकडे 3 प्रोजेक्टचे टायटल द्यायचे. समजलंय सर्वांना? कोणी आहे का ज्याला समजलं नाही तो कोणत्या कॉलेजचा आहे, कोणत्या सरांकडे द्यायचे? लवकरात लवकर प्रोजेक्टचे टायटल, प्रोजेक्ट कन्फर्म करून घ्यायचे सरांकडनं. ओके. MIT यावला 4, SND 3 आणि रोटेगाव 3, संजीवनी 4. या 4च ब्रँचचे मुलं आहे माझ्याकडे सध्या या बॅचला. ओके. ओके, सगळ्यांनी स्क्रीन शेअर करा आणि कालचं झालेलं कोड दाखवा. ओके, काल काय बघितलं आपण गाईज? काल काय काय बघितलं आपण? डिक्शनरीज बघितलंय? येस sir. ओके. फंक्शन? Yes, sir. येस सर. रिकर्शन पर्यंत बघितलं आय थिंक, करेक्ट? फिबोनाची सिरीजचा प्रोग्राम केलाय सर्वांनी? Yes, sir. ओके, काय लॉजिक आहे फिबोनाचीचं सांग, टाका ग्रुप वरती सर्वांनी चला.
ओके, नेक्स्ट पार्ट आहे फाईल हँडलिंग. फाईल हँडलिंग म्हणजे काय माहिती असतं तुम्हाला गाईज? बोला बाळांनो, फाईल म्हणजे काय? फाईल म्हणजे काय असतं? जिथे आपण परमनंटली डेटा स्टोअर असतो, करेक्ट? तो आपण कधी पण रीड करू शकतो, करेक्ट? मॉडिफाय करू शकतो. त्या गोष्टीला काय बोलतो आपण? फाईल. फाईल माहिती ना तुम्हाला? स्क्रीन दिसते माहिती सर्वांना? No, sir. हे काय काय मी ओपन केलेलं आता, काय त्याला काय बोलतो आपण? मी काय ओपन केलं? फाईल. नॉट अ फाईल. हे काय? फोल्डर. डेस्कटॉप वरती काय आहे बघा? पायथॉन फोल्डर. ओके, पायथॉन फोल्डर मध्ये काय आहे? फाईल. कोणती फाईल? ही पायथॉनची फाईल. ओके, टेक्स्ट फाईल असते, पायथॉनची फाईल असते, जावा फाईल असते, परत पीएनजी असते, काही कोणत्या म्हणजे भरपूर टाईपच्या फाईल आहे. ओके, सॉंग साठी कोणत्या असत्या? MP3. MP3 असतं ना. अजून कोणत्या असत्या? तो खूप साऱ्या टाईपचे एक्सटेन्शन आहे, त्या टाईपच्या फाईल असतात. आपल्याला त्या काय करायच्या आहे? त्या फाईल हँडल कशा करायच्या आहे? वाया पायथॉन. पायथॉन थ्रू त्या फाईल आपण कशा हँडल करायच्या आपण हे बघणार आहे आज. ओके, सो तुम्हाला फाईल म्हणजे काय बेसिक कळलंय का? फाईल म्हणजे माहिती ना तुम्हाला काय आहे? ही काय? टेक्स्ट फाईल. सपोज इथं टेक्स्ट फाईल बनवायची, कशी बनवणार तुम्ही? न्यू टेक्स्ट, अमोल नावाची टेक्स्ट फाईल. ओके, करेक्ट गाईज? समजतंय का? एकदम बेसिक आहे, सर्वांना येते फाईल. ओके, याला काय बोलता? फाईल. सो फाईल हँडलिंग म्हणजे काय माहिती का? गेलो, फाईल हँडलिंग अलाउ प्रोग्रामर टू file handling allows programmer to store data permanently. Store data permanently. आवाज येतोय गाइस माझा? रीड. अजून काय लिहाल? रीड, सेव्ह डेटा. अजून मॉडिफाय, modify file, process large information. कॉन्टॅक्ट नंबर माहिती का तुम्हाला मोबाईल मध्ये? कॉन्टॅक्ट नंबर. अरे बाळांनो बोला रे, मी तुमच्याशी बोलत असतो लेक्चर चालू असताना. अरे से यस नो. येस सर. Yes. काय माहिती? कॉन्टॅक्ट नंबर माहिती मोबाईल मध्ये? त्याला कोणती फाईल बोलतो माहिती तुम्हाला? CSV फाईल बांधल्या म्हणजे काय त्याला? हे नाही विचारणार तुम्ही कोणी तुम्हाला क्वेश्चन, पण तुम्हाला एक नॉलेज म्हणून सांगतो. त्याला काय बोलता? CSV फाईल. ओके, एक्सेलची फाईल असते बघा. अजून एक्सेलची पण फाईल असते, करेक्ट? देन डेटाबेसची फाईल असते. कोणत्या? हे एक्झाम्पल लिहून घ्या. त्या फाईलचे प्रकार झाले डेटाबेस, एक्सपोर्ट, अजून
काय लिहिताय सांगा ना तुम्ही. लॉग फाईल असता, लॉग फाईल. नंतर रिपोर्ट जनरेटरच्या फाईल, रिपोर्ट्स रिपोर्ट जनरेशनच्या फाईल. ओके. सो आपल्याला फाईल बघायच्या, या फाईल ओपन कशा करायच्या याचा सिंटॅक्स लिहून घ्या. फाईल ओपनिंगचा पहिला टाईप आहे त्यातला फाईल हँडलिंग मध्ये एक डॉट काय म्हणतात त्याला, ओपनिंग अ फाईल. त्याचा सिंटॅक्स काय लिहिशाल, फाईल इक्वल टू ओपन फाईल नेम डॉट टीएक्सटी. ओके. सपोज फाईल नेम डॉट टीएक्सटी फाईल आहे आणि मोड हा झाला फाईल ओपनिंगचा सिम्बॉल. ओके. सपोज आपल्याकडे फाईल आहे, पायथॉन फोल्डर मध्ये आपण एक फाईल बनवू. सपोज तिला नाव देऊ आपण व्हॉट हॅपनिंग. ओके. डेमो डॉट टीएक्सटी. फाईल हे बघा, डेमो डॉट टीएक्सटी नावाची फाईल आहे आपल्याकडं. ओके. दिसली काय सर्वांना? ओके. आणि या फाईल मध्ये आपण काहीतरी लिहूया. सपोज हाय व्हॉट आर. ओके. तर आपण या फाईल मध्ये डेटा आहे आपला. ओके. सेव्ह झाला का? सॉरी गाईज. ओके. आणि आपण ही फाईल क्लोज केली आता. ओके. सो डेमो डॉट टीएक्सटी. आता आपण काय करणार आहे, सिंपल
फाईल डेमो डॉट पी वाय नावाची प्रोग्रामची फाईल बनवली आपण. ओके, त्यामध्ये कोड लिहिला फाईल इक्वल टू ओपन. ओके, काय नाही आपल्या फाईलचं, बोला गाईज, डेमो डॉट टी एक्स टी. करेक्ट. आर काय आहे, फाईल डायरेक्शन पाथ. करेक्ट. काय error आलाय, फाईल नॉट फाउंड. व्हॉट हॅपनिंग इन माय सिस्टम. करा बरं गाईज तुमच्या सिस्टम मध्ये हा प्रोग्राम. माझ्याकडे ना डेस्कटॉपला डॉट डॉट टी एक्स सेव्ह नाही होत, माझा प्रॉब्लेम आहे लॅपटॉपचा थोडासा. तुम्ही करून बघा तुमच्या एंडला हा प्रोग्राम. सेव्ह करताना डॉट टी एक्स टी करा फक्त. झाले. व्हॉट्स हॅपनिंग. फाईल डॉट क्लोज. but automatically file is closed in Python. ओके, सो आर म्हणजे काय, रीड आहे. सो हे काय मोड आहे गाईज. ओके, आपण रीड करायला लावतोय. आपण राईट करून बघू बरं. ओके, फाईल क्लोज तर होते. ओके,
डेटा प्रिंट होतोय पण डेटा दिसत नाही. ओके गाईज. ओके गाईज, मी माझ्या हँडला चेक करतो या गोष्टी. ओके, हा पार्ट आहे सर. गाईज आपण नंतर करूया. ओके, सो आपण आता स्टार्ट करूया. गाईज फाईल हँडलिंग मी नंतर सांगतो. माझ्या लॅपटॉप मध्ये काहीतरी इश्यू येतोय, तो आपण क्लिअर करू, नंतर करू ते. आपण उप बघू मग आधी. ओके, ओओपी कन्सेप्ट काय बघू? ओओपी कन्सेप्ट. उप्स म्हणजे काय, कोण सांगतं? बोला चला. Object Object oriented. oriented. गुड. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे एक्झॅक्टली काय? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे काय? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे एक्झॅक्टली काय? कोण सांगेल? जावा काय आहे? जावा काय गाईज? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. करेक्ट. म्हणजे काय? एव्हरीथिंग इज कॉल्ड बाय ऑब्जेक्ट. तसं पायथॉन पण काय आहे? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते कन्सेप्ट यूज होते ऑब्जेक्ट ओरिएंटेडचे पायथॉन मध्ये, आपण ते शिकणार आहे. ओके, जसे की क्लास, ऑब्जेक्ट. ओओपी चे मेन प्रिन्सिपल आहे, मेन कन्सेप्ट आहे. 5 ते 6 कोणते कोणते कोण सांगेल का? क्लास, ऑब्जेक्ट, पॉलिमॉर्फिझम, इनहेरिटन्स. हे ऐकून तुम्ही या गोष्टी काहीच माहिती का? अरे यस नो. Yes, sir. कन्स्ट्रक्टर. ओके, गुड. सो आपण हे इन डिटेल बघणार आहे. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय. ओके, सो घेऊन ओओपी स्टँड फॉर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. OOP stand for Object Oriented Programming. OOP used to structure program using असल्या classes and object. Using classes and object. Okay, so what is mean by class? Class is the collection of a data member and member function. Correct. Class is the collection of data member and member function. Good. अजून? Class is a blueprint of a Correct. object. Class is a blueprint. Blueprint. Okay. अजून? Class is declared using class keyword. Class declare using class keyword. Good. अजून? सो ओओपी चे जे कन्सेप्ट आहे, प्रिन्सिपल आहे गाईज, ओओपी चे हे प्रिन्सिपल सर्व लँग्वेज मध्ये काय असतात? सेम असतात. याच फक्त सिंटॅक्स वेगळ्या वेगळ्या असेल. कन्सेप्ट सर्वांनी एक्झॅक्टली करेक्ट शिकून घ्यायचे. काही पण प्रॉब्लेम असेल तर मला विचारायचंय. ओओपीच्या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नकोय. ओके,
भविष्यात तुम्ही लँग्वेज चेंज केली, तुम्हाला वाटलं मला जावा शिकायचंय किंवा मला कोणाला वाटलं की कोणाला .NET बघायचंय, ओके, तर आपल्याला हे बेसिक स्ट्रक्चर आहे. ओके, सो या बेसिक कन्सेप्ट आहे, उपचे कन्सेप्ट आहे, सर्वांना यायलाच पाहिजे. ओके, सो क्लास म्हणजे काय असतं एक्झॅक्टली ब्ल्यू प्रिंट ऑफ ऑब्जेक्ट किंवा कलेक्शन ऑफ मेंबर फंक्शन. करेक्ट, मेंबर्स, डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन. डेटा मेंबर म्हणजे काय, व्हेरिएबल, आणि मेंबर फंक्शन म्हणजे काय, मेथड्स, ज्या जावा मध्ये असतात. करेक्ट, त्याला आपण बेसिकली क्लास बोलतो. सेम याला इथं आपण काय बोलतो, क्लासच बोलतो. ओके, सो याच्यामध्ये एकदम बेसिक काय असतं, क्लासचा सिंटॅक्स पायथॉन मध्ये एकदम सिंपल आहे. काय लिहायचा, क्लास आणि क्लास नेम. क्लास नेम देन पास. ओके, हा काय झाला क्लासचा सिंटॅक्स, लिहून घ्या सर्वांनी. So class is the blueprint and object is the instance of a class. Okay, सेम लिहून घ्या ऑब्जेक्ट साठी. ऑब्जेक्ट म्हणजे काय, इन्स्टन्स ऑफ अ क्लास. ओके, सो आपण एक एक्झाम्पल बघू, तुमच्या लक्षात येईल बेसिकली कसं असतं. सपोज आपण स्टुडंटचा क्लास क्रिएट करू. क्लास स्टुडंट. ओके, डिफाइन init self name आणि age. सेल्फ नेम डॉट इक्वल टू नेम आणि सेल्फ डॉट एज इक्वल टू एज. आणि आपली काय डिस्प्ले काय आहे, मेथड आहे. ओके, हे बघितलं आपण, फंक्शन काय आहे, डिस्प्ले फंक्शन. ओके, आणि आपण काय प्रिंट करतोय, नेम आणि एज. ओके, नेम अँड एज. आपण काय करता येत, आता ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. स्टुडंट this is step by step. हा काय आला, क्लास.
these are member function. Okay, this is class. समजलं सर्वांना? अरे यस नो समजलंय का? हे काय आहे? डेटा मेंबर. आणि हे काय आहे? मेंबर फंक्शन. याला काय बोलतो आपण? क्लास. याचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा? student1 आणि इथं पास करायचं नेम अमोल 30, then student1 डॉट डिस्प्ले. ओके, आपण काय बोललोय? फंक्शन जेव्हा आपण कॉल करतो, फंक्शन ऑटोमॅटिक कॉल होतं का? नाही. जेव्हा आपण कॉल करू तेव्हा फंक्शन कॉल होईल. ओके, झालंय. अमोल आणि 30 या लिहून सर्वांनी. दीज आर ऑब्जेक्ट्स. क्रिएटिंग ऑब्जेक्ट ऑफ स्टुडंट क्लास या लिहून सर्वांनी. ओके, राईट डाऊन करून घ्या सर्वांनी. क्लास अँड ऑब्जेक्ट. So, Galeon, OOP is a programming that organize code into object and classes. It helps make programmer more modular. अजून काय बोलते? reusable and easier to maintain. मेंटेनन्स साठी जर ओओपी स्ट्रक्चर मध्ये प्रोजेक्ट असेल, प्रोग्राम असेल तर इझी जातो. ओके, रियुजेबल. सर परत सांगा ना. यस, कुठपर्यंत लिहिलंय? रिपीट करा. सर पहिल्यापासून सांगा. अरे काय लिहिलं तुम्ही मला ते सांगा ना आधी काय. OP प्रोग्रामच्या नंतर तिथून पुढे काय? OOP is a programming that organize code
into object and classes. Into objects and classes. It helps make programmers more modular and reusable and easier to maintain. असल्या easier to maintain. ओके, एक सिंपल क्लास बनवा गाईज, एम्प्लॉय नावाचा. त्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल घ्या 4 आणि मेथड बनवा शो नावाचे. ओके, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करा आणि शो करा सर्वांनी. क्वेश्चन समजलंय? एम्प्लॉयचा क्लास क्रिएट करायचा, त्याचे डेटा मेंबर घ्यायचे 4, एम्प्लॉय नेम, एम्प्लॉय आयडी, एम्प्लॉय सॅलरी आणि एम्प्लॉय ऍड्रेस. ओके, आणि सर्वांनी शो करायचे. मला एक्झाम्पल दाखवायचं. ओके, गॉट इट ऑर नॉट? Say something, guys. Are yes or no? Yes, sir. Okay. Yes, sir.
Completed, sir.
येस गाईज, सॉफ्ट स्किलची ट्रेनिंग कितीला असते उद्या तुमची? 11 वाजता, 11 ते 12. एक इम्पॉर्टंट न्यूज आहे तुमच्यासाठी. सॉफ्ट स्किलची ट्रेनिंग कंपल्सरी अटेंड करायची आहे. जे कोणी अटेंड करणार नाही त्याला 500 रुपये पर डे असा फाईन बसणार आहे. ओके, टोटल 11 लेक्चर होणार आहे सॉफ्ट स्किलचे. किती? 11. तो सर्वांनी काय करायचं आहे, कंपल्सरी ट्रेनिंग अटेंड करायची आहे. सर्वांच्या लक्षात बसलंय? देन प्रोजेक्टचे टायटल सबमिट करायचे. डेली डायरीचे काय तुमचं ते स्टेटस द्यायचंय. आणि मी आजचं लेक्चर आता वाइंड अप करतोय. इमर्जन्सी मीटिंग आहे मला एक. आपण राहिलेला पार्ट मंडेला बघूया. मंडेला एक्झॅक्ट 3ला जॉईन करायचं आहे. मंडेचा 3 तासाचा प्रोग्राम राहील तुमचा. किती? 3 ते 6. ओके, सर्वांनी त्या तयारीत बसायचंय. गॉट इट गाईज? Yes, sir. हा, उद्या तुमची सॉफ्ट स्किलची ट्रेनिंग असेल उद्या. समजतंय? सो मला सर्वांनी काय द्या तुम्ही आता, अटेंडन्स. अटेंडन्सचं पी टाकता का सर्वांनी, म्हणजे माझ्या का प्रेझेंट राहील. Okay, sir. चार्ट मध्ये करेक्ट असे प्रेझेंट का सर्वांनी. नाव पाहिजे हा. काल कोणाच तरी नाव नव्हतं, सो मला अटेंडन्स लावता नाही आली. ज्याचं नाव नसेल त्याची अटेंडन्स लागणार नाही. del.com असं काहीतरी होतं बघा काल. ओके, शुभांगी कोल्हे, Present, sir. मयूरी, सॉरी मयूर जाधव, Present, sir. अक्षरा, Present, sir. साक्षी येवले, Present, sir. गायत्री कापडे, Present, sir. माधुरी नरोटे, Present, sir. गोरे गायत्री, Present, sir. अयान पठाण, अयान पठाण, अयान पठाण अब्सेंट. साक्षी गायवट, Present, sir. सिद्धी पैठणकर, Present, sir. आरती ठोंबरे, Present, sir. मैं प्रेजेंट. Present, sir. Present, sir. काजल, Present, sir. गायत्री बेंद्रे, Present, sir. निकम साक्षी, Present, sir. प्रणाली, Present, sir. वैष्णवी जगताप आणि ओम निकम. कोणाची प्रेझेंट राहिली घ्यायची? सर साक्षी कडाळे प्रेझेंट. सर शिवानी निकम present. येस. शिवाजी निकम, तू प्रेझेंट लावली नाही का? सर नावच नाही घेतलं तुम्ही. तुझं नाव टाक ना तू, पी टाक चार्ट मध्ये. ओके, साक्षी कडाळे प्रेझेंट. गुड. प्रोग्राम एकदम करेक्ट केलाय बघा साक्षीने गाईज. ओके, so I have emergency another meeting, that's why we are leaving class right now. So मंडेला काय 3 hours लेक्चर राहील. ओके गाईज, Sir. चलो बाय.